अशोक खरात आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची उडबस आहे असा थेट आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। आरोप खरे आहेत की खोटे याचा आता चंद्रकांत पाटलांनी खुलासा करावा असंही धंगेकरांनी आरोप केला आहे। दरम्यान शिक्षण खात्यात किती बदल्या झाल्या याची चौकशी व्हावी असंही धंगेकर यांनी म्हणाले। तसंच पुण्यातील अनेक उद्योगपती खरात प्रकरणात अडकलेले आहेत असा आरोप धंगेकर यांनी केला आहे। या सगळ्या परिस्थितीत आता आरोप सुरू आहेत। सकाळीच मला एक मेसेज आला अभिषेक हरदास म्हणून, आणि त्यांनी त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि तंत्र शिक्षण खात्यामध्ये अशोक खरात नावाचा कॅप्टन जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे ह्याची आणि दादांची उठबस होती, आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामार्फत किती महिलांच्या बदल्या ह्या उच्च आणि शिक्षण खात्यात झाल्या ह्याची चौकशी केली पाहिजे। कारण आता हे सगळे मेसेज फिरायला लागलेले आहेत, मग ते खरेत का खोटे ते आता दादांनी याचा खुलासा केला पाहिजे। कारण दादा एक सक्षम नेतृत्व आहे पुण्याचं, आणि त्यांच्याबद्दल असं येणं बी योग्य नाही। ह्याच्यामध्ये मी माहिती घेतोय पुण्यातले काही उद्योगपती ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत, आणि त्यांचं अर्थकारण मोठं आहे। तो उद्योगपती काही दिवसात विमान खरेदी करणार होता आता, आणि त्याची ती तयारी आहे। तो हे सगळे पैसे सिस्टीममधले किंवा लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्या उद्योगपतीच्या घरामध्ये किती पोचलेत ह्याची माहिती आता सध्या मी काढतोय, आणि 2 दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी मी माहिती देईन।